बैलगाडा शर्यतींसाठी आता हेल्मेटची सक्ती असणार आहे। बैलगाडा शर्यतीमध्ये हेल्मेट न घालणाऱ्या चालकांवर आता बंदी असणार आहे। बैलगाडा चालकांच्या सुरक्षिततेसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचा हा निर्णय आहे। मुंबई, ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यामध्ये बैलगाडा चालकांना हेल्मेटची सक्ती असणार आहे। बैलगाडा शर्यती दरम्यान अपघात होऊन बैलगाडा चालकांना गंभीर दुखापत झाल्याच्या अनेकदा घटना घडल्यात आणि या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या वतीनं मुंबई, ठाणे, रायगड, पालघर या जिल्ह्यांमध्ये बैलगाडा चालकांना हेल्मेटची सक्ती करण्यात आली आहे। मात्र अनेक बैलगाडा चालकांकडून संघटनेच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून जीव धोक्यात घालून बैलगाडा हाकण्याचं काम सुरूच आहे। त्यामुळे आता संघटनेनं कठोर निर्णय देत हेल्मेट न वापरणाऱ्या बैलगाडा चालकांना शर्यतीमध्ये बंदी घालण्याचा हा निर्णय घेतलाय आणि या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप माळी यांनी दिली आहे। अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य आणि अखिल भारतीय बैलगाडी संघटना ठाणे, रायगड, पालघर या संघटनेने जे जॉकी म्हणजे ड्रायव्हर लोक असतात गाडीवर बसणारे, हे मूलतः गरीब घरातून आलेले असतात आणि गाडी आमच्या 80 ते 90च्या स्पीडने खालून निघते। त्यामुळे एखादा गाडीवरून जर ड्रायव्हर पडला तर काहींचा मृत्यू झालेला आहे, काहींना अपघात झालेला आहे, अशा बऱ्याच घटना झालेल्या आहेत। त्यामुळे आमच्या संघटनेने स्वतः खर्च करून प्रत्येक ड्रायव्हरला हेल्मेट सक्तीची केलेली आहे आणि काही ड्रायव्हर जे हेल्मेट घालत नाही गाडीवर बसल्यानंतर तर त्या ड्रायव्हरला पूर्ण सीझन बंदी आणि मालकाला 10,000 रुपये दंड अशी आम्ही शिक्षा केलेली आहे।